मूळव्याध, भगंदर, फिशर, पायलोनायडल सायनस, बद्धकोष्ठता किंवा गुदविकार यासारख्या त्रासाने त्रस्त आहात का? वेदनादायक शस्त्रक्रियेची भीती वाटतेय? तर आता चिंता सोडा. जर्मनीतील अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञान आता प्रथमच संगमनेरमध्ये डॉक्टर सोनाली सुशांत गीते यांच्याकडे उपलब्ध झालंय. 7 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, 1000 पेक्षा अधिक यशस्वी शस्त्रक्रिया. ठिकाण केएम हॉस्पिटल, विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 90 677 95 189. काल संगमनेर पंचायत समितीमध्ये जो राडा झाला त्या राड्यानंतर आता राजकीय प्रतिसाद या ठिकाणी उमटायला सुरुवात झाली आहे आणि या प्रकरणातील जी महिला आहे तिला तिचं या ठिकाणी तिच्यावरती लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन या पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी केल्याचा आरोप आता फिर्यादीमध्ये करण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भातली फिर्यादही या ठिकाणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे आणि या ठिकाणी या महिलेच्या समर्थनार्थ या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती संगमनेर शहरातील महिला या ठिकाणी जमा झालेल्या आहेत. संगमनेर नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी या पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलेलं आहे आणि आता थोड्या वेळामध्ये या प्रकरणात काय कारवाई होते पाहणं महत्वाचं आहे. काय मागणी आहे तुमची? खरं तर प्रशासकांचं राज्य पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये आहे, नगर परिषदेमध्ये सुद्धा होतं, परंतु आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका कोणत्या कारणामुळे पुढे ढकलता येते काही समजत नाही आणि एक वेगळंच राजकारण त्यामध्ये सुरू झालेलं आहे. आपली सीआरपी आहे की जी बचत गटाचं काम अतिशय हिरिरीने करते, महिलांना एकत्र करते आणि ती थोरात गटाची असल्यामुळं तिचं गेल्या 9-10 महिन्यापासून तिचं मानधन हे दिलं जात नाही. तसं मानधन बाकीच्यांना वेळेवर आणि जास्त दिलं जातं, परंतु तिला ते दिलं गेलं नाही आणि म्हणून ती या ठिकाणी आपले अधिकारी जे असतात त्यांना वारंवार ती विचारायला जात होती की माझं मानधन का दिलं नाही, कारण तिची काही फार चांगली परिस्थिती, मोठी परिस्थिती नाही, पण तिच्यामध्ये ते गुण आहेत, एक संघटनाचे गुण तिच्यामध्ये आहेत आणि त्यामुळं ती गेल्यानंतर तिच्याशी बोलणं, तिच्याशी वागणं हे अतिशय गैरवर्तणुकीमधनं ते अधिकारी करत होते आणि त्यातनं खरं तर हे ही घटना घडली. काय घडली आम्ही काही सांगू शकत नाही, परंतु इतका मानसिक त्रास दिला आणि अतिशय खूप ठिकाणी महिलांना हे अशा प्रकारची वागणूक मिळत असते. जे कोणी असतात त्या खुर्चीवर पदावर बसलेले ते अतिशय वेगळ्या प्रकारचं, म्हणजे आम्ही कोण आहोत, आम्ही काय आहोत अशा आविर्भावामध्ये महिलांशी चर्चा करत असतात. म्हणून मला असं वाटतं की इतकं खालच्या दर्जावर जाऊन अतिशय वाईट वर्तणूक आपल्या त्या सीआरपी बरोबर त्यांनी केली. आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये काय खळबळ झालेली आहे, इतकी मोठी खळबळ झाली, महिला सगळ्या घाबरून गेल्या. महिला थोड्याशा भावनिक असतात त्या कुठल्याही गोष्टीला कदाचित, परंतु ही लढवई आहे, हिच्या लक्षामध्ये सगळं काही आलं आणि त्यामुळं शेवटी हे बघा कुणाचा तोल जातोच. अति वाईट शब्द त्यांनी वापरले आणि त्यामुळं एकदम चिडून सगळं काही झालं. आता निदान ही जी कालपासून ती इथं बसलेली आहे, कालपासून ती सीआरपी इथं बसलेली आहे, परंतु तिच्या ह्या गुन्ह्याची तिने दाखल करायचा तिला, पण तो दाखल होत नाहीये. ती बसली आता परत सकाळपासून आम्ही महिला तिच्या बाजूने या ठिकाणी आलेलो आहोत आणि अशा प्रकारचं गैरवर्तन करणाऱ्या अधिकाऱ्याच्या विरोधी हे दाखल झालंच पाहिजे असं मला वाटतं. असं दाखल झालं नाही तर हे राज्य कुणाचं आहे? हे राज्य शेवटी फुले आंबेडकर चळवळीमधलं राज्य आहे आणि हे जर दाखल झालं नाही तर मला असं वाटतं की महिलांचं हे जीणं, हे जगणं अतिशय धोक्यामध्ये आलेलं आहे. कुणी यावं, कसंही वागावं, कसेही शब्द वापरावेत, कसंही वर्तणूक करावी, कसंही. आता मी याच्या पुढे इतकं बोलू शकत नाही, पण आपण गेले 8-10 दिवस झाले आपण महाराष्ट्रामध्ये बघतोय. मागच्या वर्षीपासून हे प्रकरण जर दाबलं नसतं, मोठं भयानक प्रकरण त्या खराचं, तर आज ही वेळ आपल्यावर आली नसती. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आंदोलनाला बसलेलो आहे की पहिलं आमच्या SCR जे दाखल केलेलं आहे तिचा जो अर्ज आहे ते दाखल झालंच पाहिजे अशी आमची सगळ्यांची मागणी आहे आणि ते दाखल झाल्याशिवाय आम्ही काही इथून हलणार नाही हेच मी सांगते. सतत हे अधिकारी, कुठली महिला गेली बचत गटाची की चांगल्या प्रकारचं शब्द बोलत नाही, चांगल्या प्रकारचं वर्तन करत नाही. कधी कधी ऑफिसमध्ये ते एकटे असतात, ही एकटी जाते, अशा वेळेस त्यांचं जे वर्तणूक असते ती अतिशय वाईट असते आणि म्हणून
ती आज दाखल करते. आम्ही तिच्या पाठीमागे भक्कम आहोत आणि हे दाखल झालंच पाहिजे. हे दाखल झाल्याशिवाय, याच्यावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही जाणार नाही, हेच आम्ही सांगत आहोत. निश्चितच या प्रकरणात जे अधिकारी आहे याच्यावरती गुन्हा दाखल करावा अशी मागणी या ठिकाणी महिला वर्ग करतायत. आणि गेल्या रात्रीपासून हा हाय व्होल्टेज ड्रामा या ठिकाणी सुरू आहे. पोलीस अधिकारी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत होते असा आरोपही या ठिकाणी महिला वर्गाने केलेला आहे. आणि या सर्व प्रकरणाची पूर्ण निष्पक्षपणे चौकशी व्हावी अशी मागणी आता पुढे येऊ लागली आहे. सी न्यूज मराठीसाठी बाबासाहेब कडू, सुखदेव गाडेकर, संगमनेर. SK टायर्स सिएट शॉपी. सिएट टायर्सची अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेरमध्ये. सर्व कंपन्यांच्या दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, ट्रक आणि इतर वाहनांसाठी सिएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात. दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक 5D व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग, ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा, टायर रिप्लेसमेंट, TPMS सपोर्ट, रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध. योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री, नायट्रोजन फिलिंग आणि POC. तेव्हा आजच भेट द्या. SK टायर्स सिएट शॉपी, प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर, संगमनेर खुर्द, तालुका संगमनेर. प्रोप्रायटर सूरज चंद्रभान गुंजाळ. संपर्क 86 57 12 11 12.